लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे काल बोरवेलच्या वायर चोरणारी टोळी शेतकऱ्यांच्या तावडीत सापडली. इतक्या दिवसाचा राग, कित्येकदा वायर बदलून सुद्धा वायर पिकत नव्हतं, म्हणून राग अनावर झाला आणि ही जी टोळी हाताला घेतली त्याला खांबाला बांधून या शेतकऱ्यांनी आपला मनसोक्त आपला कार्यक्रम पूर्ण केला. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचं शेतकऱ्यांनी केलेलं हे कृत्य कायद्याच्याच भूमिकेत योग्य नाही, पण ज्या पद्धतीची अपेष्टा आणि ज्या पद्धती आर्थिक नुकसान यांच्या डोक्याला भिडत होती ना, त्यामुळं ही घटना खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर एक वेगळी चर्चा देऊन गेली. वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीच्या केबल चोरीचं किंवा वायर चोरीचं प्रकरण केवळ लातूर पुरतं मर्यादित नाहीये. बीड असो, परभणी असो, हिंगोली असो, सगळीकडेच ही प्रथा सुरू झालेली आणि ही जे प्रताप चालू आहेत आणि या वायरवर डल्ला मारून नेमकं हे करतात काय, नेमकं याच्या मागे काय लॉजिक आहे आणि नेमकं या सगळ्या शेतकऱ्यांना याचा मनस्ताप कसा होतो याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. शेतीमधून बोरवेल जवळचा वायर चोरीला जाणं, आता ही घटना सर्रास प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्याच्या शेतामध्ये बोर आहे किंवा विहीर आहे त्याच्या नशिबी ही घटना कायमस्वरूपी लिहिली गेलेली. आणि ज्या पद्धतीने ही टोळी या वायरवर हात साफ करते किंवा या केबलवर हात साफ करून आपली मजा मारते ना, त्यामुळं खऱ्या अर्थानं हे सवकावलेले लोक ज्या पद्धतीने लातूर तालुक्यातील रेणापूर या लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात खेरडा या गावात सापडली. सहज पाठ ठेवून असलेल्या शेतकऱ्याला समजलं की अशी 2 मुलं येतात आणि हे मुलं पोहोचल्यानंतर सगळा कानोसा घेतात. परिस्थिती क्लिअर असली की आपल्या 3ऱ्या साथीदाराला बोलवतात आणि बोरवेलचं आणि त्या जे स्टार्टर आहे तिथलं वायर कट करून हे लोक पसार होतात. आता ही प्रकार जो ज्या पद्धतीने सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं ही डोकीदुखी झाली शेतकऱ्यासाठी. कारण की एक तर लाईट टिकत नाही, आज पाणी देण्याची वेळ, आभाळानेही आपले हात आकडलेत आणि त्यामुळं संतप्त शेतकरी पूर्ण हवालदिल झालाय. त्यामुळं नेमकं करावं काय? आता ही जर ज्या पद्धतीने ही चोरी झालं, ही काय गोष्ट 100-200 रुपयाची नाहीये. एकदा केबल गेलं की कसंही शेतकऱ्याच्या नशिबाला 5,000, 7,000, 8,000 रुपयाचे भुर्दंड. बरं, भरणार किती वेळेस? एक वेळेस गेलं, 2 वेळेस गेलं, कारण की हे सर्रासपणे या परिसरामध्ये ही हातसफाई चालू आहे. आता सध्या परिस्थितीत हे लोक इतके सोकावले गेलेले की यांना कशाची भीती राहिलेली नाही, कशाचं यांना धाक राहिलेला नाही. आणि सर्रासपणे ज्या शेतामधून केबल चोरलं त्या शेतात हे कार्यक्रम लावतात. म्हणजे त्या केबल मधलं कॉपर आहे ते पूर्ण सोलून केबल त्या शेतकऱ्याच्या बांधावरच सोडून जातात. त्यामुळं अजून शेतकरी वैतागतो, कारण की ज्या पद्धतीचा चोरीचा माल, ज्या पद्धतीनं त्याची लावलेली विल्हेवाट त्यांच्या डोळ्यासमोरच दिसते ना, आणि ह्याच्यातला मूळ मलिदा गायब असतो. मग या रागाने अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी ही पाळत ठेवून ही जी टोळी आहे ती हस्तगत केली. आता वास्तविक स्वरूपात या टोळीचा कार्यक्रम कुठपर्यंत लांबलेला आहे आणि ही 3 मुलं 13 वर्षाची किंवा अल्पवयीन म्हटलं जातं, पण ही अल्पवयीन मुलं फक्त एकटीच नाहीयेत, यांच्या मागे सगळ्यात मोठे मास्टर माइंड आहेत. कारण की या सगळ्या परिसराचा तुम्हाला जे भाग सांगितलं मी, ज्या पद्धतीने हे जिल्हे परेशान आहेत, आज ज्या पद्धतीने ह्या परिस्थित्या हानावर झालेल्या आहेत, हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी अत्यंत वैतागलेले. या वैतागलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना आलेला तो राग, अनावर झालेला राग त्या मुलांवर काढला. पण वास्तविक स्वरूपात हे शेतकरी स्वतः न्यायाधीश होऊन ही शिक्षा देऊ शकत नव्हते, कारण की शेवटी कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट आमच्याकडे आहे. आणि त्या पद्धतीने ही जर टोळी सापडली, ही चोरं सापडली, तर त्यांचं शेतकऱ्यांचं काम होतं
की यांना पोलिसाच्या स्वाधीन करणं. पण रागात आलेले लोक आता विचार विवेक पूर्णपणे ग्रासला गेलेला आणि त्याच्यात नेहमीचा भुर्दंड काढला राग विचाराने. कारण की आतापर्यंत कमीत कमी 4-5 वेळेस झाल्याशिवाय एवढं कोणी वैतागून मारत नाही. आणि त्या पद्धतीने मारहाण झाली आणि या चोरांना शेवटी पोलिसांच्या तावडीत देण्यात आलं. आता ज्या पद्धतीनं या अल्पवयीन मुलं असल्यामुळं ज्यांनी याच्यावर मारहाण केली त्यांच्या विरोधात ही गुन्हा आणि या मुलांवर वायर चोरीचा गुन्हा, अशा दोन्ही गुन्ह्याच्या कचाट्यात आता शेतकरी सापडलेत. परंतु वास्तविक स्वरूपात ह्याच्यातली जी मूळ भूमिका आहे, मूळ गाभा आहे, की त्या वायरचं शेवटी हे करतात काय. ज्या पद्धतीने आज तांब्याचे भाव गगनाला भिडतायत आणि हे गगनाला भिडलेले भाव बघून या चोरांना मिळालेला हा आयता मलिदा आहे. कारण की कमी मेहनतीमध्ये लोकांच्या घरावर दरोडा टाकून, लोकांच्या शेतात दरोडा टाकून लाखो रुपयांची सध्या यांची कमाईची साधनं या माध्यमातून चालू आहे. ज्या पद्धतीने तांब्याचे रेट वाढतायत त्या पद्धतीने या चोरीचं प्रमाण हे वाढतंय. त्यामुळं शेतकऱ्यांना हा बसलेला दांडा शेवटी शेतकऱ्यांच्याच अंगावर आला. भलेही वायर चोरीची टोळी त्यांच्या हाती लागली, पण कायद्याच्या कचाट्यात ज्या पद्धतीने हे शेतकरी अडकलेत त्यामुळे आता कायद्याची भूमिका या शेतकऱ्यांच्या विरोधात काय राहील. कारण की हे सगळे मुलं अल्पवयीन आहेत आणि या अल्पवयीन मुलांना ज्या पद्धतीचे कृत्य करायला प्रवृत्त करणार आहेत त्यांचा शोध घेणं आता पोलिसांचं आद्य कर्तव्य. कारण की या लहान मुलांना या सगळ्या गोष्टींची कसलीही गंध न सुगंध. शेवटी काही पैशाच्या लालचीमध्ये यांनी केला असेल हा प्रकार, पण ह्याच्या मागून मास्टर माइंड म्हणून ज्या काही गोष्टी समोर येत आहेत आणि विशेष करून आज लातूरच्या एका महोदयांनी फेसबुक पेज लाईव्ह करून या घटनेची विशेष माहिती सांगितली. त्यांनी माहिती सांगितल्यानंतर हे कळालं की हे मुलं मुस्लिम समाजातून आहेत. आता मुस्लिम समाजातून असल्यामुळं आता मॉब लिंचिंगचा प्रकार या कार्यकर्त्यांनी यांच्यावर म्हणजे या शेतकऱ्यांवर लावण्याचा प्रयत्न केला. केबल चोरी गेली बाजूला, आता मुस्लिम मॉब लिंचिंगचा जो प्रकार समोर येतोय आणि त्याच्या विरोधात एक तीव्र आंदोलन छेडलं जाईल, भारत बंद केला जाईल, अशा पद्धतीच्याही घोषणा त्यांच्याकडून देण्यात आल्या. त्यांच्याकडून अशी परिस्थिती मांडण्यात आली. आता नेमकं चोराचं समर्थन आहे का मॉब लिंचिंग आहे का शेतकऱ्यांच्या जो झालेला राग अनावर आहे. आता या 3 त्रिकुटामध्ये खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन कचाट्यात आहे. नेमकं या कचाट्यातून पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तपास करतं आणि वास्तविक स्वरूपात ही मॉब लिंचिंग आहे त्या चोरीच्या प्रकरणात दिलेला प्रसाद आहे. आता याचा विवेक तुम्हीच बघा आणि जर अशा पद्धतीचे विक्टिम कार्ड, अशा पद्धतीची शिफारस करून या चोरांचं मनोबल वाढवण्याची जर प्रवृत्ती असेल, अशा पद्धतीनं मोठ्या कारवाईला झाकण्यासाठी काही विक्टिम कार्ड खेळले जात असतील तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती विकोपाला येईल असंच म्हणता येईल. कारण की या सगळ्या प्रकरणातून एकच वास येतोय की याच्यात खूप मोठा एक गिरोह आहे, खूप मोठी टोळी आहे की जे अशा अल्पवयीन मुलांना पाठवलं जातं की त्यांच्यावर कोणीही कसल्याही पद्धतीचा संशय घेणार नाही. आणि या मुलांना कार्यक्रम वाजवताना ही जी वायर चोरी करताना, केबल चोरी करताना सोप्या पद्धतीने आणि सर्रास पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित केलेलं आहे. त्यामुळे या लोकांनी ज्या पद्धतीच्या भूमिका अवलंबल्या आहेत आणि ज्या पद्धतीने ही टोळी सक्रिय आहे, ही टोळी फक्त लातूर पुरतीच मर्यादित नाहीये. मग हा जो बीड म्हणजे ज्या टप्प्यात त्यांना गाठण्यात आलंय त्यालाच लागून बीडचा पट्टा आहे आणि बीडचा पट्टा अशा या सगळ्या जवळपासचा जो सगळा भूभाग आहे तो पूर्ण बागायती शेतीचा आहे. त्यामुळं या बागायती शेतीच्या जवळचा लावलेला हा कार्यक्रम वास्तविक स्वरूपात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीला प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळं हे जरी महोदय खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचा विक्टिम कार्ड खेळतायत, ज्या पद्धतीने हे मुलांचा धर्म त्या शेतकऱ्यांनी सांगितला, पोलिसांनी सांगितला, मात्र यांनी आज ज्या पद्धतीचं फेसबुक लाईव्ह केलं आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी कैफियत मांडली, त्याहून लक्षात आलं की हे आरोपी मुस्लिम आहेत. आता या मुस्लिम विक्टिम कार्डचा विषय सामाजिक परिस्थितीत कसा मांडावा आणि अशा पद्धतीने जर गुन्हेगार पोचले जात असतील
अशा पद्धतीने गुन्हेगारांच्या सपादन्या करण्यासाठी असे फेसबुक लाईव्ह होत असतील तर खऱ्या अर्थानं या सगळ्या घटना निंदनीय आहेत आणि पोलिसांच्या कचाट्यात ह्यांनाही घेणं गरजेचं आहे. कारण की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीचे व्हिक्टिम कार्ड खेळून राजकीय संघटनेचे नावं सांगून ज्या पद्धतीने या टोळीला वाचवण्याचा हा कार्यक्रम जो चालू आहे तेच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला विळख्यात आणणार आहे. आणि या विळख्यातून कशा पद्धतीने प्रशासन भूमिका काढेल आणि या आरोपींच्या मुख्य आका बोका आणि काकापर्यंत कसं पोहोचत यासाठी आता पोलिसांना टकुऱ्याचा घाम पाया म्हणजे टाचेपर्यंत आणल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असंच परिस्थिती येते. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ते निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.